हॅलो गाईज, वेलकम बॅक टू द न्यू व्हिडिओ. तर आज आहे डे 3 आमच्या लास वेगसच्या ट्रिपचा आणि आता आम्ही चाललो आहे ग्रँड कॅनियन नॅशनल पार्कला. तर आम्ही राहिलो होतो विल्यम्सला आणि विल्यम्सपासून ग्रँड कॅनियन नॅशनल पार्क आहे 50 मैलवर. सो तिथे आम्हाला शटलने ट्रॅव्हल करायचं आहे, त्याच्यामुळे आम्ही लवकर निघालो कारण मग शटलसाठी लाईन लागते. तर आता सकाळचे वाजले 7:30 आणि आम्ही 40 मिनिटात पोहोचू ग्रँड कॅनियन नॅशनल पार्कला. तर जस्ट आम्ही फ्युअल अप केलं आहे, तर भेटू आपण ग्रँड कॅनियन नॅशनल पार्कच्या इथे. सो आता मी पोचलो आहे ग्रँड कॅनियन नॅशनल पार्कला आणि आता आम्ही आलो आहे व्हिजिटर सेंटरला. तर इथे पण सगळ्या नॅशनल पार्कप्रमाणे एंट्री फी आहे. आम्ही तो ॲन्युअल पास काढला आहे, त्याच्यामुळे त्यामध्येच ते कवर झालं आहे. आणि हे नॅशनल पार्क 3 सेक्शनमध्ये डिवाईड आहे, एक तर वेस्ट, साऊथ आणि नॉर्थ. तर आता आम्ही आलो आहे साऊथ रिमला आणि साऊथ रिममध्ये पण 2 पार्ट आहेत, ईस्ट आणि वेस्ट. तर सेंटरला व्हिजिटर सेंटर आहे आणि मग आता पहिले मी प्लॅन करतो आहे की ईस्ट पार्ट कवर करायचा. आणि अकॉर्डिंग टू द इन्फॉर्मेशन ईस्ट पार्टला जरा तुम्हाला बस शटल सर्व्हिस आहे, म्हणजे तुम्हाला तुमची गाडी घेऊन जाता येत नाही. तर व्हिजिटर सेंटर तर बंद आहे आणि आम्हाला मॅप एंट्री पॉईंटलाच मिळालं आहे. सो काही पॉईंट्स व्हिजिटर सेंटरच्या इथे पण आहेत, ते कवर करणार आहोत आम्ही. आणि मग शटल पकडून, मला शटल तर दिसत नाही आहे बट म्हणजे इन्फॉर्मेशनमध्ये जवळ शटल पकडून जावं लागतं. शटल नसेल तर गाडी घेऊन जाऊ शकतो. तर मग ईस्ट साईड कवर करू, इकडचे पॉईंट्स कवर करून मग वेस्ट साईड कवर करू. सो व्हिजिटर सेंटरवरून आता आम्ही चाललो आहे आमच्या पहिल्या पॉईंटला, ज्याचं नाव आहे मेथर पॉईंट ओव्हरलुक. आणि जातानाच तुम्हाला ग्रँड कॅनियन दिसतो आणि तुम्हाला त्या ग्रँड कॅनियनचा व्ह्यू दाखवतो. सो हा जो तुम्ही माझ्या मागे बघताय तो आहे ग्रँड कॅनियन. खूप खोल आहे आणि याच्या खालतून म्हणजे मधून कोलोराडो रिव्हर फ्लो होते. सो आता अशा वेगवेगळ्या राऊट्सच्या बस आहेत इथे. तर आता आम्ही पहिले ब्लू राऊट म्हणजेच विलेज राऊट पकडतो आहे, जी आम्हाला ग्रँड कॅनियन विलेजला घेऊन जाईल. आणि मग तिथून आम्ही परत येऊ इथे आणि दुसरी बस पकडू जी आम्हाला दुसऱ्या साईडला घेऊन जाईल. सो आता आपण आलो आहे ग्रँड कॅनियन विलेजला आणि इकडे काही स्पॉट्स आपण करणार आहोत, जसं की एल टोवर हॉटेल विच इज लाईक द ओल्डेस्ट लॉज किंवा हॉटेल इन ग्रँड कॅनियन. आणि माझ्या मागे बघताय म्हणजे खालती एक ट्रेन डेपो आहे, तिथून तुम्ही आय डोंट थिंक की इथून तुम्ही ट्रेन राईड घेऊ शकता, बट त्यावेळेचा ट्रेन डेपो आहे. आणि मग नंतर इथे लुकआउट स्टुडिओ आहे, जिथून तुम्ही परत व्ह्यू बघू शकता ग्रँड कॅनियनचा. तर पहिले आपण हे लॉज बघू आणि मग बाकीचे पॉईंट्स कव्हर करू. My soul, my heart is just broken, can't hold words unspoken, but I will be okay. Yeah, I'm just falling to my darkness. Whoa, I could fight my sharpness. सो आता आम्ही बस ट्रान्सफर करतो आहे. तर मगाशी आम्ही होतो विलेज राऊटला, म्हणजेच आय गेस ब्ल्यू राऊट. तर आता आम्ही चाललो आहे रेड राऊटला, जी आपल्याला या साईडच्या म्हणजे वेस्ट साईडच्या एंडला घेऊन जाईल, ज्याचं नाव आहे हर्मिट्स ट्रेल. आणि मध्ये मध्ये पॉईंट्स आहे जिथे आपण उतरू. तर हा आहे शटल स्टॉप आणि आमची शटल आली आहे, तर इथून शटल घेऊ आणि मग पुढे आमची म्हणजे जर्नी कंटिन्यू करू. Spending days only in trouble. Please forget the trouble. My heart says okay, but I feel the rumble. I can't blame myself for not being perfect. I want to push myself to the limit. I don't give myself a minute to I wish I was kidding, but when people look at you say I'm doing alright, but nobody knows that I
सो आता वेस्ट साईड आमची पार्कची बघून झाली आहे आणि आता आम्ही चाललो आहे डेझर्ट व्ह्यू ड्राईव्हला, म्हणजे जिथून पार्कची ईस्ट साईड कवर करता येते. जस्ट आमचा लंच झाला आहे, तर लंचसाठी आम्ही आलेलो वी कुक पिझ्झा अँड पास्तामध्ये. तर पास्ता आणि सलाड खाल्लं आम्ही. चांगलं होतं फूड, क्वांटिटी पण चांगली होती आणि गेटचे जरासंच बाहेर आहे. सो आतमध्ये एवढे काही ऑप्शन्स नाही आहेत, बाहेर आल्यावर इथे खूप ऑप्शन्स आहेत, तुम्ही फास्ट फूड पण पिक करू शकता. तर आता आम्ही निघतो डेझर्ट व्ह्यू ड्राईव्हला, उरलेल्या पार्टचं म्हणजे उरलेल्या पार्कचं सेक्शन कवर करायला. Okay, yeah, I'm just falling to my darkness. Whoa, I could fight my sharpness. Whoa. सो तो डेझर्ट व्ह्यू ड्राईव्ह घेऊन आता आम्ही आलो एकदम लास्ट पॉईंटला त्या ड्राईव्हच्या, ज्याचं नाव आहे डेझर्ट व्ह्यू ॲज पर द ड्राईव्ह. आणि इथे एक वॉच टॉवर आहे आणि आम्ही मग हा व्ह्यू पॉईंट बघून मग मागे जाताना जर मध्ये कुठले जे व्ह्यू पॉईंट्स आहेत ते थांबत जाणार आहोत. तर इथे यायला आम्हाला जिथे आम्ही लंच केला तिथून हार्डली 30 मिनिट्सचा ड्राईव्ह होता आणि सिनिक ड्राईव्ह आहे, त्याच्यामुळे सगळ्या वाटत नाही ड्राईव्ह करायला. सो आता आम्ही आलो आहे आजच्या लास्ट व्ह्यू पॉईंटला, ज्याचं नाव आहे ग्रँड व्ह्यू लुकआउट पॉईंट. आणि जर तुम्ही पार्कमध्ये एंटर केलं तर हा पहिला पॉईंट लागतो तुम्हाला, जो मेन पॉईंट आहे. सो आता हा इकडून व्ह्यू बघू ग्रँड कॅनियनचा, जो आजचा आमचा म्हणजे या ट्रिपचा लास्ट व्ह्यू असेल ग्रँड कॅनियनचा. आणि मग इथून आम्ही निघू परत लास वेगससाठी. I'm just falling to